ह्युमन बॉडी अँड ऑर्गन सिस्टीम म्हणजे मानवी शरीर आणि इंद्रिय संस्था. ह्युमन म्हणजे मानव ज्याला दोन पाय असतात, ज्याला भावना असतात, प्रेम, क्रोध, राग या सगळं ज्या व्यक्तीत असतं त्याला आपण ह्युमन असे म्हणतो. आणि ह्युमन बॉडी म्हणजे मानवी शरीर ज्याला दोन पाय, दोन हात, डोळे, कान, नाक व हृदय, ब्रेन यासारखे विविध ऑर्गन असतात, त्यांना आपण ह्युमन बॉडी असं म्हणतो. ऑर्गन सिस्टीम म्हणजे इंद्रिय संस्था. इंद्रिय संस्था ही सेल पासून टिश्यू पासून ऑर्गन आणि ऑर्गन पासून ऑर्गन सिस्टीम क्रिएट होते. एका सेल पासून टिश्यू तयार होते. एका सेल म्हणजे एक सेल असते, त्याला आपण सेल म्हणतो. टिश्यू 20-25 सेलचं कॉम्बिनेशन होऊन टिश्यू तयार होते. आणि 20-25 सेल आणि 20-25 सेल या दोन एकत्र येऊन ऑर्गन तयार होतो आणि दोन ऑर्गन तयार होऊन ऑर्गन सिस्टीम तयार होते. अशा विविध प्रकारच्या ऑर्गन सिस्टीम आपल्या शरीरामध्ये असतात. त्या डायजेस्टिव्ह सिस्टीम, सर्क्युलेटरी सिस्टीम, स्केलेटन सिस्टीम, मस्क्युलेटरी सिस्टीम अशा विविध प्रकारच्या आपल्या शरीरामध्ये सिस्टीम असतात. हार्ट म्हणजे हृदय. माणसाच्या एक ऑन म्हणजे आपल्या लेफ्ट हँडची एक ऑन म्हणजे आपली एक डाव्या हाताची मूठ एवढं आपलं हृदय असतं. हृदयाचे आपल्या जे व्यक्ती दररोज नियमित व्यायाम करते 1 मिनिटाला 72 म्हणजे 72 ठोके कधीतरी 1 महिन्यातून 2 महिन्यातून व्यायाम करतात आणि काही व्यायाम करत नाही, यांचे 60 ते 100 ठोके पडतात. व आपल्या एका मिनिटाला आपला जो बीट पडतो त्याला 75 ml म्हणजे 75 ml रक्त आपलं सोडलं जातं. आणि आपल्या हृदयाचं जे वजन 360 ग्राम असतं. म्हणजे तुमच्या लेफ्ट हाताची जी मूठ आहे त्याचं वजन 360 ग्राम म्हणजे आपल्या हार्टचं. आणि आपल्या हृदयाला 4 चेंबर असतात. ते राईट आर्टेरियम, राईट व्हेंट्रिकल, लेफ्ट व्हेंट्रिकल, लेफ्ट आर्टेरियम. upper chamber is called arterium and lower chamber is called ventricle. आपल्या हृदयामध्ये 2 साऊंड असतात, लंप अँड डम. आणि आर्टेरियम आणि व्हेन्स म्हणजे धमन्या आणि शिरा. Arteriums are heart to body म्हणजे आपल्या शरीरामध्ये धमन्या आहेत त्या आपलं रक्त हृदयापासून आपल्या शरीराच्या अदर पार्ट नेण्याचं कार्य आर्टेरियम्स करत असतात. व आपल्या व्हेन्स आपल्या शरीरातील रक्त आपल्या हृदयाकडे नेण्याचे कार्य व्हेन्स करत असते. आर्टेरियम्स मध्ये प्युअर ब्लड असतं आणि ते व्हेन्स असतात त्याच्यामध्ये इम्प्युअर म्हणजे डिऑक्सिजनेटेड ब्लड, अशुद्ध असलेलं रक्त ते आपल्या हार्टकडे नेण्याचं काम व्हेन्स करत असतात. आपल्या ज्या आर्टेरियम्स असतात त्याला व्हॉल्वे नसतात आणि व्हेन्सला व्हॉल्वे असतात. आणि आर्टेरियम्स मध्ये ब्लड प्रेशर हा जास्त असतो आणि व्हेन्स मध्ये ब्लड प्रेशर हा कमी असतो. आपले ब्लड म्हणजे रक्ताला लाल कलर का असतो तर रक्ताला लाल कलर का असतो? द रेड कलर ऑफ ब्लड इज अ हिमोग्लोबिन. रेड कलर
proteins, iron is present in the red blood cell. It's look red. आपल्या शरीरामध्ये जे हिमोग्लोबिन आहे त्याच्यामुळे आपल्या रक्ताचा रंग हा लाल असतो. आणि आपले रक्त कुठे तयार होते तर आपले रक्त बोन मॅरो मध्ये तयार होते. रक्ताचे काही ब्लड ग्रुप्स आहेत, ए बी, ए बी आणि ओ हे मेन फोर ब्लड ग्रुप्स आहेत. आणि त्याचे एड्स अजून काही ए पॉझिटिव्ह, बी पॉझिटिव्ह, ए बी पॉझिटिव्ह, ओ पॉझिटिव्ह, ए निगेटिव्ह, बी निगेटिव्ह, ए बी निगेटिव्ह, ओ निगेटिव्ह. आणि हे रक्ताचे 8 प्रकार आहेत. आणि त्याच्यामध्ये आर एस फॅक्टर्स मध्ये आर पॉझिटिव्ह आणि आर निगेटिव्ह. आणि आपले जे रक्त आहे तर युनिव्हर्स डोनर हा ओ निगेटिव्ह आहे. ओ निगेटिव्ह आहे. हा सर्वांना रक्त देऊ शकतो. ए पॉझिटिव्हला, ए निगेटिव्हला, बी पॉझिटिव्ह, बी निगेटिव्ह, ए बी पॉझिटिव्ह, ए निगेटिव्ह, ओ निगेटिव्ह, ओ पॉझिटिव्ह या सर्वांना रक्त हा देऊ शकतो. आणि हा ए बी पॉझिटिव्ह आहे. हा सर्वांचे रक्त घेण्याचे कार्य करतो. म्हणजे हा सर्वांचे रक्त घेऊ शकतो. पण आपल्या महाराष्ट्राची राजधानी मुंबई येथे एक संशोधनामध्ये आपल्या ब्लड ग्रुप मध्ये एक रक्ताचा प्रकार वाढलेला आहे, बॉम्बे ब्लड ग्रुप, जो आपल्या 10,000 व्यक्तींपैकी एका व्यक्तीचा असतो. आणि पूर्ण युनिव्हर्स मध्ये 10 लाख व्यक्तींचा फक्त बॉम्बे ब्लड ग्रुप आहे. त्या ब्लडचा रक्त म्हणजे खूप डार्क रेड कलर असतो आणि तो सर्वसाधारण कुठे सापडत नाही. बॉम्बे ब्लड ग्रुप आहे. बॉम्बे ब्लड ग्रुपला हा ओ निगेटिव्ह आहे. हा डोनर असून युनिव्हर्स हा कोणाला देऊ शकत नाही. हा त्याला देऊ शकत नाही व हा देखील त्याचा घेऊ शकत नाही. आणि जर याने त्याला दिले तर त्या व्यक्तीचे जीवन नष्ट होऊ शकते. तो व्यक्ती डेथ पण होऊ शकतो. आणि आपले रक्तदाब सेमी पेरोमीटर मध्ये मोजले जाते.